नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. छानपैकी सुट्ट्या आपण सर्वांनी घेतल्या. गेल्या 15 ते 20 दिवसापासून आपण सुट्ट्यांचा उपभोग घेत आहात. साहजिकच सुट्टी असावी, त्यात काही दुमत नाही. सर्वांना सुट्टी हवीच असते. पण तुम्हाला सांगायला मला फारच आनंद वाटतोय की आपण गेल्या 2 वर्षापासून जी मेहनत नीट आणि GEE करतोय, त्या मेहनतीचं फळ आपल्याला साहजिकच यावर्षी बरेच अंशी मिळाले. मी स्वतः नीट आणि JEEच्या परीक्षेला स्वतः हजर होतो. तर विद्यार्थ्यांना JEEमध्ये आकाश अरुण मिसाळ याला 89% मिळालं. पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण यशस्वी झालो. त्याच पद्धतीने मी नीट परीक्षेलाही स्वतः जवळून अनुभवलं. ज्या विद्यार्थ्यांनी छानपैकी प्रयत्न केला त्या 4 ते 5 विद्यार्थ्यांना साधारणतः 350 ते 474 मार्क येतील अशी मला पूर्ण विश्वास वाटतोय. आणि आपल्याला यावर्षी मात्र त्यामध्ये आणखीन वाढ करायची आहे. कारण तुमची बॅच म्हणजेच आपण गेल्या 13 वर्षापासून सदैव या बॅचवरती आपण मेहनत करतोय. तुम्हाला सर्वांना साहजिकच गेल्या बॅचपेक्षा साहजिकच आणखीन 100 ते 150 मार्कांची वाढ तुमच्यामध्ये झाली पाहिजे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी 16 मे 2024 रोजी सुरू होणाऱ्या आपल्या क्लासला नियमित उपस्थित राहावं. त्यामुळे आपण आपला सिलॅबस साहजिकच नोव्हेंबरमध्ये पूर्ण करूया. नोव्हेंबरमध्ये सिलॅबस जर पूर्ण झाला तर आपल्याला डिसेंबर, जानेवारी व फरवरी या पद्धतीचे एकूण साधारणतः आपल्याला फरवरीतले 15 दिवस व डिसेंबर व जानेवारीचे 60 दिवस असे आपल्याला 75 दिवस बोर्ड परीक्षेच्या अगोदर तयारी करण्यासाठी मिळतील. आणि त्याचनंतर परीक्षा झाल्यानंतर आणखीन 45 दिवस आपल्याला रिव्हिजनसाठी मिळतील. आणि ज्या पूर्वीच्या बॅचमध्ये रिव्हिजनसाठी जो पर्याप्त वेळ मिळाला नाही, तो पर्याप्त वेळ तुम्हाला मिळेल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आता पुनश्च झोकून द्यायचं आहे आणि आपलं टार्गेट आहे अबकी बार 600 पार. तर या बॅचला 600च्या वरतीच मार्क मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त तुमच्या सर्वांसमोर करतो. आणि सर्व विद्यार्थी वेळेवरती 16 मेलाच हजर राहतील अशी सर्व विद्यार्थ्यांना मी सूचित करतो. धन्यवाद.